नमस्कार. चाणक्य नीतीचे चाणक्यांनी सांगितलेले पैशांची कमतरता कधीच भासणार नाही. केव्हा, कुठे आणि कसा खर्च करतात हे जाणून घ्या. आचार्य चाणक्य हे महान विद्वान होते. त्यांनी अनेक गोष्टींचे मार्गदर्शन केले आहे. आचार्य चाणक्यांच्या नीतिशास्त्रामध्ये असे अनेक नियम सांगण्यात आले आहेत. आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रामध्ये चाणक्य नीतीमध्ये आर्थिक बाबीसह जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी अनेक उपाय सांगितलेले आहे. येथे चाणक्य नीतींच्या काही शिकवणी आहेत ज्याचा अवलंब करून आर्थिक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. पहिला, अनावश्यक खर्च टाळा. विचार न करता पैसे खर्च केल्यास, अर्थात अनावश्यक खर्च केल्यास आर्थिक समस्या उद्भवू शकतात. जेव्हा तुम्हाला अनावश्यक खर्च करण्याची इच्छा जाणवते तेव्हा तुम्ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टाचा विचार करत आहात याची खात्री करा. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. दुसरा, प्लॅनिंग आणि बजेट. पैसा खर्च करण्याआधी त्या खर्चात प्लॅनिंग करण्यावर भर दिला पाहिजे. तुमचे उत्पन्न, खर्च आणि आर्थिक उद्दिष्ट सांगणारे बजेट तयार करा. तुमच्या गरजांवर आधारित खर्च करा. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला, मी हे का करत आहे? दुसरा, परिणाम काय होतील? आणि तिसरा, मी यशस्वी होईल का? याचा नीट विचार करा आणि जेव्हा तुम्हाला या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळतील तेव्हाच पुढे जा. कर्ज घेणे टाळा. कर्जामुळे तुमच्या आर्थिक स्थिरतेला हानी पोहोचते. जर तुम्हाला कर्ज घ्यायचेच असेल तर ते फक्त शिक्षण किंवा गृहकर्ज यासारख्या गरजांसाठी घ्या आणि ते परत करण्याची तुमची प्लॅनिंग आहे याची खात्री करा. अशा प्रकारे चाणक्य नीतीने त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या या महत्त्वाच्या गोष्टी आपण सगळ्यांनी बघितल्या पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.